आज नियतीच्या मनात खूप काहीतरी वेगळंच होतं. म्हणून सकाळी सकाळी राजाराम भाऊ कामाला जात असताना त्यांचा भयंकर ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांना त्यांचे दोन्हीही पाय गमवावे लागले. नाईलाजाने त्यांना कामामधून निवृत्ती घ्यावी लागली. वडिलांच्या निवृत्तीची बातमी ऐकून दोघेही थोरली मुलं भांडण करू लागली की बाबांना मी माझ्याजवळ ठेवेल. दोघेही पैशांच्या लालसेपोटी स्वतःच्या बापाला स्वतःजवळ ठेवायला तयार होते. परंतु म्हाताऱ्या आईला कोणीही सोबत ठेवायला तयार नव्हतं. धाकटा मुलगा जो गरीब होता त्याने आईला स्वतःजवळ ठेवलं. मोठ्या मुलाने जेव्हा रिटायरमेंटचा सर्व पैसा हडप केला तेव्हा बापाचं त्याच्यावर ओझं झालं. दोन्ही मुलं एकत्र मिळून बापाला धाकट्या भावाच्या घरी सोडायला गेले. परंतु तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसला. कारण की तिथे तर शालिनीताईंचं हृदय सकाळपासूनच अगदी जोरजोरात धडधडत होतं. अगदी तसंच जणू खूप काहीतरी वाईट घडणार आहे. सारखे सारखे त्यांच्या अंगावर काटे आणि शहारे येत होते. कधी त्या खोलीमधून फेऱ्या मारत होत्या तर कधी दारापाशी जाऊन उभे राहायच्या. राजाराम भाऊंची घरी येण्याची वेळ झाली होती, परंतु ते अजूनही ऑफिसवरून घरी परत आले नव्हते. शालिनीताईंची नजर वारंवार घड्याळाकडे जात होती, ज्यामध्ये संध्याकाळचे 6 वाजले होते. राजाराम भाऊ 5 वाजण्याच्या सुमारास घरी परत यायचे, परंतु आज त्यांचा काही पत्ताच नव्हता. सकाळपासून शालिनीताईंना घाबरल्यासारखं होत होतं. आता तर शालिनीताईंच्या मनात वाईट साईट विचार येऊ लागले. त्यांनी त्यांचा छोटासा मोबाईल फोन हातात घेतला आणि नवऱ्याला फोन लावला, परंतु बराच वेळ झाला तरी कोणीही फोन उचलला नाही. आता तर वेगवेगळे विचार अजूनच सतावू लागले. ती पुन्हा पुन्हा फोन लावू लागली आणि मग खूप वेळानंतर कोणीतरी फोन उचलला आणि मग एक अशी बातमी सांगितली जी ऐकून त्यांना खूप मोठा धक्काच बसला. एका बाईने फोन उचलला आणि तिने सांगितले की ती हॉस्पिटलची नर्स आहे आणि हा माणूस हॉस्पिटलच्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. त्यांच्यासोबत कोणीही नाही, ना कोणी माणूस आहे ना या माणसाला कोणीतरी स्ट्रेचरवर झोपून निघून गेला आहे. त्यांच्यासोबत एक बॅग होती ज्यामध्ये हा फोन होता. बराच वेळ झाला फोन वाजत होता, त्यामुळे नर्सने तो फोन उचलला. हे ऐकताच शालिनीताईंचा जीव निघून गेला. घरामध्ये त्या एकट्याच होत्या. फोन हातातून निसटून खाली पडला. सोफ्यावर बसल्या. डोक्याने काम करणं बंद केलं होतं. मग जेव्हा थोडी शुद्ध आली तेव्हा थरथरत्या हाताने त्यांनी मुलांना एक एक करून फोन लावला आणि बापाच्या अपघाताची बातमी सांगितली. दोन्ही मोठ्या मुलांनी सरळ सांगितलं की ती ऑफिसमध्ये बिझी आहेत. आता ऑफिसमधून निघणं कठीण आहे. तर धाकटा मुलगा बोलू लागला, आई तू दाराला कुलूप लावून तयार राहा, मी तुझ्याकडे येत आहे. हे ऐकताच शालिनीताईंना थोडा धीर आला. त्यांनी दाराला कुलूप लावलं आणि बाहेर उभी राहिली. 15 मिनिटातच त्यांचा धाकटा मुलगा अनिल मोटारसायकल घेऊन आला. आईला मागे बसवून तो सरकारी दवाखान्यात पोचला, ज्याचा पत्ता त्या नर्सने सांगितला होता. थोडा वेळ शोधल्यानंतर एका स्ट्रेचरवर त्यांना राजाराम भाऊ दिसले. आत्तापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू झालेच नव्हते, कारण की त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं. सरकारी दवाखान्यात प्रत्येकाने त्यांना पाहिल्यानंतरही दुर्लक्षच केलं होतं. जेव्हा नवऱ्याला असं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं तेव्हा शालिनीताईंना खूप मोठा धक्का बसला. त्या तिथे खूपच आरडाओरडा करू लागल्या. थोड्या वेळानंतर डॉक्टर आले आणि मग त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यानंतर काही लोकांकडून हे समजलं की ते ऑफिसच्या बाहेर रस्ता क्रॉस करत होते, जेणेकरून घरी जाण्यासाठी गाडीत बसू शकतील. तेवढ्यात वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली आणि त्या धडकेमुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. पण दुर्दैवाने ते दुसऱ्या एका गाडीखाली गेले आणि त्यांचे दोन्ही पाय त्या गाडीखाली चिरडले गेले. त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते. ऑपरेशन सुरू झालं होतं. पाय कापण्यात आले आणि राजाराम भाऊ कायमस्वरूपी अपंग झाले. ही बातमी शालिनीताईंसाठी एखाद्या मोठ्या संकटापेक्षा कमी नव्हती. त्या पूर्ण वेळ देवासमोर हात जोडून उभ्या होत्या. या वयात त्यांच्या डोक्यावरून नवऱ्याचा हात, नवऱ्याची सावली हलू नये अशी त्यांची प्रार्थना होती. देवाच्या दारात ती प्रार्थना स्वीकारली गेली. राजाराम भाऊंचा जीव तर वाचला होता, पण ते आता पुन्हा कधीच त्यांच्या पायावर उभे राहू शकत नव्हते. रात्र झाल्यानंतर त्यांची दोन्ही मोठी मुलं दवाखान्यात आली होती. वडिलांची अवस्था पाहून दोघांनीही थोडीशी हळहळ व्यक्त केली. आईच्या हातावर काहीतरी पैसे ठेवले आणि खूप थकलो आहेत असं सांगून
पुन्हा परत घरी निघून गेले. परंतु धाकटा मुलगा मात्र पूर्ण वेळ दवाखान्यातच राहिला होता. त्याने एक क्षण देखील आईला एकटीला सोडलं नव्हतं. त्याची एक स्वतःची छोटीशी डेअरी होती, जी घराला लागूनच होती. त्याने ते दुकान बायकोच्या हवाली केलं होतं आणि स्वतः वडिलांच्या सेवेत रुजू झाला होता. तर थोरले दोन्ही मुलं अगदी सुशिक्षित आणि चांगली नोकरी करणारे होते. त्यामुळे त्यांनी ऑफिसमध्ये खूप काम आहे आणि खूप थकलो आहे असा बहाणा सांगून वडिलांच्या कर्तव्यातून स्वतःची सुटका करून घेतली होती. एक आठवडा राजाराम भाऊ दवाखान्यात राहिले आणि त्या एक आठवड्यात अनिलने त्यांची खूप सेवा केली. आणि मग जेव्हा त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा अनिल त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेला. राजाराम भाऊंनी त्यांच्या हयातीचं 3ही मुलांना त्यांचे हिस्से देऊन वेगवेगळं केलं होतं. त्यांची नोकरी खूप चांगली होती, त्यामुळे त्यांनी तिघांनाही छोटी छोटी घरं बांधून दिली होती. अनिल अजूनही त्याच घरात राहत होता. तर दोन्ही मुलं फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली होती आणि त्यांनी ती छोटी घरं विकून टाकली होती. राजाराम भाऊ आणि त्यांची बायको स्वतः 2 खोल्यांच्या छोट्या घरात राहत होते, परंतु ते भाड्याचं होतं. राजाराम भाऊंना स्वतःचं घर बांधायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की 3 मुलांना घर बांधून दिली आहेत, जेव्हा इच्छा होईल तेव्हा कोणत्याही मुलाकडे जाऊन राहू शकतो निर्धास्तपणे, असा विचार करून ते अगदी निर्धास्त होते. परंतु कुणाला माहिती होतं की वयाच्या 55व्या वर्षीच अगदी हट्टेकट्टे राजाराम भाऊ स्वतःचे पाय असे गमावून बसतील. ते अनिलच्या घरी पोचले तेव्हा त्याच्या बायकोने सासू सासऱ्यांची खूप सेवा करायला सुरुवात केली. शालिनीताई देखील सुनेसोबत मिळून त्यांची खूप काळजी घ्यायच्या. हळूहळू ते ठीक तर होत होते, परंतु पायाने अपंग होते. मग जेव्हा त्यांना वाटलं की आता ते त्यांची नोकरी पुन्हा करू शकत नाही, तेव्हा त्यांनी अनिलला सांगितलं, मला माझ्या ऑफिसमध्ये घेऊन चल, मी रिटायरमेंट घेतो. अनिलला त्यावर काहीच हरकत नव्हती. त्याची देखील इच्छा होती की या वयात वडिलांनी विश्रांतीच घ्यावी. त्याची आर्थिक परिस्थिती इतकी काही खास नव्हती, परंतु तो त्याच्या वडिलांना 2 वेळची आदराची भाकरी खाऊ घालू शकत होता. त्यामुळेच तो त्यांना ऑफिसमध्ये घेऊन गेला. राजाराम भाऊंनी रिटायरमेंट घेतली आणि मग ऑफिसमधले लोक सांगू लागले की 1 महिन्यानंतर तुमचा सगळा व्यवहार क्लिअर होईल. 1 आठवड्यानंतर दोन्ही मोठी मुलं राजाराम भाऊंना भेटायला आली. तेव्हा त्यांनी मुलांना रिटायरमेंटबद्दल सांगितलं. तेव्हा मोठ्या मुलाने लगेचच धाकट्या मुलाला विचारलं, रिटायरमेंटचा सगळा पैसा कुठे आहे? हे ऐकून राजाराम भाऊ बोलू लागले की तो सर्व पैसा 1 महिन्यानंतर भेटणार आहे. अचानक मोठ्या मुलाचं वागणं खूपच बदललं आणि तो बोलू लागला, बाबा, हे घर खूप लहान आहे, इथे जास्त काही सुविधा नाहीत. तुम्हाला चांगल्या सुविधा आणि चांगल्या खुराकाची खूप गरज आहे. या अनिलच्या छोट्याशा दुकानातून तर त्याचं स्वतःचंच भागत नाही. मग अशात तुमचा खर्च कसा भागवेल? तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला, मी तुमची सर्व काळजी घेईन. हे ऐकून राजाराम भाऊ खूपच खुश झाले की मोठ्या मुलाला त्यांची किती काळजी आहे. त्यांनी बायकोकडे पाहिले तेव्हा शालिनीताई देखील म्हणाल्या, ठीक आहे बाळा, आम्ही अनिलला खूप त्रास दिला, काही दिवस मोठ्या मुलाच्या घरी राहू. परंतु हे ऐकून मोठा मुलगा अचानक म्हणाला, नाही आई, तू अनिलसोबतच राहा, मी फक्त बाबांना घेऊन जातो. बाबांना आमची गरज आहे. तू अनिलसोबत राहून त्याच्या लहान मुलांची काळजी घे. मोठ्या मुलाचं बोलणं ऐकून राजाराम भाऊंना खूप धक्का बसला. वयाच्या या टप्प्यामध्ये बायकोपासून वेगळं राहणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं आणि ते म्हणाले, मी शालिनीला सोडून कसा राहू शकतो? तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, बाबा, आता भावनिक होण्याची वेळ नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही लवकरात लवकर स्वतःच्या पायांवर उभं राहावं आणि चालावं तर तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुमची खूप काळजी घेईन, शहरातल्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जाईन. तर दुसरा मुलगा बोलू लागला, बाबा, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला नकली पाय लावून देईल, त्याने तुम्ही इकडे तिकडे आरामात फिरू शकता. मग आईसोबत पुन्हा तुमच्या घरी जा, परंतु सध्या आईला त्रास देऊ नका. आई अनिलसोबत खुश आहे. त्याच्या मुलांना देखील आईचा खूप लळा लागला आहे. आईचं मन देखील इथेच रमलं आहे. तुम्ही आईची काळजी करू नका. सुरुवातीला शालिनीताईंना देखील याची काळजी वाटत होती की ती नवऱ्याशिवाय कशी राहणार. पण जेव्हा तिने ऐकलं की दोन्ही मुलं नवऱ्यावर उपचार करून पुन्हा नवऱ्याला त्याच्या पायावर उभं करू इच्छितात, तेव्हा ती खूप खुश झाली. तिने राजाराम भाऊंना समजावलं,
तुमच्यावर उपचार झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ. ही सगळी आपलीच तर मुलं आहेत. मी मुलांसोबत इथे राहीन, तुम्ही मोठ्या मुलासोबत तुमचं मन रमवा. काही महिन्यांची तर गोष्ट आहे. राजाराम भाऊ बायकोने आग्रह केल्यामुळे तिकडे जाण्यास तयार झाले. परंतु मग दोन्ही मोठ्या मुलांमध्ये भांडण सुरू झालं. एक बोलत होता की बाबांवर उपचार मी करेन आणि दुसरा बोलत होता बाबांवर उपचार मी करेन. राजाराम भाऊ हसतच म्हणाले, बघ शालिनी, मी किती नशीबवान आहे की माझी मुलं माझ्यावर उपचार करण्यासाठी आपापसामध्ये भांडत आहे. त्यांना वाटत होतं त्यांची मुलं त्यांच्या प्रेमापोटी हे सर्व बोलत आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे तर देवालाच ठाऊक होतं. शेवटी मोठ्या मुलाचा यामध्ये विजय झाला आणि त्याच्या पैशांच्या जोरावर तो राजाराम भाऊंना त्याच्या घरी घेऊन गेला. राजाराम भाऊ घरी गेल्यानंतर शालिनीताई खूपच उदास झाल्या होत्या. परंतु अनिल आणि त्याच्या बायकोने मुलांनी त्यांना अजिबात एकटीला सोडलं नाही. प्रत्येक वेळी आईची काळजी घ्यायचे, त्यांच्यासोबत राहायचे. अनिलची मुलं देखील खूप सभ्य आणि संस्कारी होती. त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण ते खूप प्रेमळ आणि संस्कारी होती. आजीची खूप काळजी घ्यायचे, तिच्यावर प्रेम करायचे. 2 दिवसातच शालिनीताईंचं मन तिथे रमलं. परंतु दुसरीकडे राजाराम भाऊ मोठ्या मुलाच्या घरी जाऊन काळजीत पडले. त्याच्या बायकोचा स्वभाव खूप खराब होता. तिकडे सासऱ्यांना पाहून ती एकदम रागात म्हणाली की तुम्ही बाबांना इथे का घेऊन आला आहात? त्या छोट्या जाऊबाईंच्या घरी ते ठीक होते ना. तेव्हा राकेशने बायकोला इशाऱ्याने गप्प राहायला सांगितलं आणि बापाला एका छोट्याशा स्टोअरूमच्या खोलीत टाकलं. मग बाहेरून भांडण्याचा आवाज येऊ लागला आणि काही वेळानंतर तो आवाज शांत झाला. राजाराम भाऊ निर्दोष असून देखील श्रमले होते. त्यांनी असा विचार केला नव्हता की त्यांच्या सुनेला त्यांचे इथे येणे मान्य नसेल. राकेशने एका मेल नर्सची व्यवस्था केली होती. तो राजाराम भाऊंच्या सगळ्या गरजा पूर्ण करत होता, परंतु त्यांना खोलीतून बाहेर पडण्यास सक्त मनाई होती. ते पूर्ण दिवस खोलीमध्ये बंद असायचे. कित्येकदा ते राकेशसोबत बोलले देखील की मला खोलीच्या बाहेर यायचं आहे, परंतु तो स्पष्ट नकार द्यायचा. तो बोलायचा, बाबा तुमची सुनबाई जरा रागीट आहे, त्यामुळे तुम्ही खोलीतच आराम करत राहा. राजाराम भाऊ त्या वातावरणाला खूपच घाबरून गेले. ते प्रत्येक वेळेला फक्त उदासच असायचे. कधी बायकोला फोन करायचे तेव्हा तिचा आनंदी आवाज ऐकून काहीच बोलत नव्हते, कारण त्यांना अंदाज आला होता की अनिलच्या घरी त्यांची बायको खूप खुश आहे. त्यामुळेच त्यांनी त्यांची समस्या स्वतःच्या बायकोला कधी सांगितलीच नाही. कित्येकदा शालिनीताईंनी विचारलं देखील होतं की राकेश आणि त्याची बायको तुमची काळजी तर घेतात ना. तेव्हा राजाराम भाऊ खोट्याचा आधार घेत फोनवर हसत हसत सांगायचे की हो, दोघेही माझी खूप जास्त काळजी घेतात. शालिनीताई राकेशच्या मुलांबद्दल विचारायची तेव्हा राजाराम भाऊंचं तोंड एकदम बंद व्हायचं, कारण राकेशच्या दोन्ही मुलांनी अजूनपर्यंत त्यांच्या खोलीमध्ये पाऊलही ठेवलं नव्हतं. माहिती नाही का त्यांचा मुलगा त्यांना इथे घेऊन आला होता. तो अजूनपर्यंत त्यांना कोणत्याही दवाखान्यात घेऊन गेला नव्हता आणि नाही अजून त्यांच्यावर कोणतेही उपचार सुरू केले होते. अशाच प्रकारे हळूहळू दिवस निघून जात होते. महिना पूर्ण झाला तेव्हा त्यांचा मुलगा विचारू लागला, बाबा ऑफिसमधून रिटायरमेंटच्या पैशांचा चेक कधी मिळेल? त्यावर ते बोलू लागले, बाळा चेक तिकडे जाऊन घेऊन यावा लागेल, 30 तारखेला बोलावलं होतं. हे ऐकून राकेश खूप खुश झाला आणि बोलू लागला, बाबा 30 तारीख तर उद्या आहे, मी तुमच्या वतीने जाऊन चेक घेऊन येतो किंवा तुम्हाला देखील सोबत घेऊन जाईल. तेव्हा राजाराम भाऊ बोलू लागले, मी ऑफिसमध्ये फोन करून बोलून घेतो त्यांच्याशी, बेटा तू फक्त चेक घेऊन ये. त्यांनी असंच केलं. ऑफिसमधून फोन करून सांगितलं की माझा मोठा मुलगा चेक घ्यायला येईल. परंतु नशिबाचा खेळ असा झाला की ऑफिसवाल्यांनी अजून 1 महिना वाढवला. काही समस्यांमुळे हिशोब क्लिअर होऊ शकला नाही. हे ऐकून राकेशच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता, कारण त्याला अजून 1 महिना स्वतःच्या बापाला स्वतःच्या घरात सहन करावं लागणार होतं. देवदेव करत तो 1 महिना निघून गेला आणि मग 25 लाखाचा चेक राकेशच्या हातात आला. त्याच्या मनातील इच्छा पूर्ण झाली. त्याला अजून काय पाहिजे होतं? तो त्याच पैशांमुळे तर स्वतःच्या बापाला घरी घेऊन आला होता. त्याने वडिलांना सांगितलं, मला चेक मिळाला आहे, परंतु त्यांनी चेक त्याच्या हातात दिला नाही आणि बोलू लागला, बाबा मी त्याची कॅश करून घेऊन येतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा राजाराम भाऊ बोलू लागले, बेटा आता लगेच त्याची रोख रक्कम करून घेऊ नकोस, अकाउंटमध्येच राहू देत सध्या, नंतर उपचारांमध्ये गरज पडेल. तेव्हा तो म्हणाला, नाही बाबा, मी कॅश करून आणून तुमच्या हाती देईल आणि मग थोडे थोडे
करून ते पैसे आपण उपचारासाठी वापरूयात. तसंही तुमच्यावर उपचार तर मी करून घेईनच, हे पैसे तर तुमचे आहेत, असं बोलून राकेशने वडिलांना निर्धास्त केलं होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो बँकेतून घरी परत आला तेव्हा त्याच्या कपाळावरून रक्त वाहत होतं. रडत रडत तो बाबांसमोर बसला आणि बोलू लागला, बाबा खूप वाईट घडलं. माझ्याकडची सगळी कॅश चोरी झाली. माहिती नाही त्यांना कसं समजलं की माझ्याकडे इतकी कॅश आहे. मला सुरीचा धाक दाखवून सर्व काही लुटून नेलं त्यांनी. मी त्यांना विरोध केला तेव्हा मला त्याने डोक्यात इतकं जोरात मारलं की माझं डोकंच फुटलं. मुलाच्या कपाळावरून रक्त वाहताना पाहून राजाराम भाऊंचा जीव निघून गेला होता. ते म्हणाले, बेटा तू त्यांच्यासोबत मारामारी का केलीस? तुझ्या जीवापेक्षा महत्त्वाचे पैसे नव्हते. मुलाची ती अवस्था त्यांना काळजीत टाकत होती. ते त्याच्यासाठी प्रार्थना करू लागले. देवाचे आभार मानू लागले की मुलाचा जीव वाचवला. त्यांना या गोष्टीची अजिबात खंत नव्हती की त्यांचे 25 लाख रुपये गेले. त्यांना तर या गोष्टीचा आनंद होता की मुलगा अगदी सुखरूप त्यांच्या डोळ्यासमोर बसला होता. परंतु त्याच रात्री त्यांना बाहेरून काही आवाज ऐकू येऊ लागला. घरामध्ये खूपच शांतता होती. आज त्यांनी रात्रीचं औषधही घेतलं नव्हतं, त्यामुळे ते जागेच होते. कदाचित बाहेरच्या लोकांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आवाज राकेशच्या बायकोचा होता. ती बोलू लागली, आता तर बाबांचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत ना, आता काय यांना माझ्या डोक्यावर बसून ठेवलं आहे? अनिलच्या घरी किंवा राहुलच्या घरी सोडून याय त्यांना. त्यालाही खूप हौस होती ना बाबांना स्वतःच्या घरी घेऊन जायची. मी तर म्हणते उद्याच फोन करून त्याला बोलावून घ्या आणि सांगा की बाबांना घेऊन जा, आपली जबाबदारी पूर्ण झाली आहे. तेव्हा राकेश बोलू लागला, 2-3 दिवस तरी थांब. जर मी असं केलं तर बाबांना खात्री पटेल की मी त्यांना पैशांसाठीच घेऊन आलो होतो. खूप मुश्किलीने मी खोटं सांगितलं आहे की ते पैसे चोर घेऊन गेले. हे ऐकताच राजाराम भाऊंच्या डोक्यावर आभाळ कोसळलं. त्यांनी विचार देखील केला नव्हता की त्यांचं स्वतःचं मूल असं खोटं बोलेल. पैशांच्या लालसेपोटी स्वतःच्या बापाचा वापर करून घेईल. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मनातून खूप वाईट वाटत होतं, परंतु त्यांनी तोंडाने शिव्या शाप दिल्या नाहीत. मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुनेने राहुलला फोन करून बोलावलं. राहुल आला तेव्हा राकेश म्हणाला, आता बाबांना तुझ्या घरी घेऊन जा. 1 महिना मी सांभाळला आहे, आता 1 महिना तू सांभाळ, मग त्यानंतर अनिलची बारी येईल. हे ऐकून राहुल म्हणाला, बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशांचं काय झालं? तेव्हा राकेश म्हणाला, ते तर पैसे मी बँकेतून घेऊन येत होतो तेव्हा चोरांनी ते पैसे पळवून नेले. हे ऐकताच राहुल जोरजोरात हसू लागला. तो म्हणाला, तुझ्या या शब्दाने बाबांना तू मूर्खात काढू शकतोस, वेड्यात काढू शकतोस, पण मी वेडा नाही. मला चांगलंच ठाऊक आहे की काहीही चोरी झालेली नाही. तूच पैसे इकडे तिकडे केले असशील. बाबांना तर तू यासाठीच इकडे घेऊन आला होतास ना. हे ऐकून राकेश खूप चिडला आणि बोलू लागला, मग तू बाबांना का घेऊन जाणार होतास? पैशांसाठीच ना. राहुल जरा हडबडला आणि म्हणाला, नाही, मला तर बाबांची सेवा करायची होती. तेव्हा राकेश रागात म्हणाला, मग ठीक आहे, जा बाबांना घेऊन जा, भरपूर सेवा कर. पैसे गेले तर काय झालं, बाबा आहेत ना. राहुल थोडा विचार करून म्हणाला, मी नक्कीच घेऊन गेलो असतो, पण माझी बायको आहे, ती यासाठी अजिबात तयार होणार नाही. मी तिला सांगितलं की तुम्ही लोकांनी बोलावलं आहे, तेव्हा ती तेव्हाच म्हणाली की तुझ्या वडिलांची सेवा मी करू शकत नाही. तुम्हाला तर माहीतच आहे, माझी बायको नोकरी करणारी आहे, ती बाबांची काळजी कशी घेणार? राहुलने एकदमच हात वर केले होते. स्वतःच्या खोलीत अंथरुणावर पडून राजाराम भाऊ बाहेरून मुलांचा मोठा आवाज अगदी व्यवस्थितपणे ऐकत होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. विचार देखील केला नव्हता की आयुष्यात ते अशी वेळ पाहतील. ज्या मुलांसाठी त्यांनी त्यांचे तारुण्य घालवले, त्यांची सर्व जमापुंजी वापरून मुलांना घरं बांधून दिली, तीच मुलं त्यांच्या अपंगत्वाचा वापर करत होते. राहुलने स्पष्ट नकार दिला होता की तो राजाराम भाऊंना घेऊन जाणार नाही. आणि दुसरीकडे राकेश ओरडत होता, मग मी बाबांचं काय करू? जेव्हा भांडण वाढू लागलं तेव्हा राजाराम भाऊ खोलीतूनच जोरात ओरडत बोलू लागले, मला अनिलच्या घरी नेऊन सोडा. मला माझ्या धाकट्या मुलाच्या घरी जायचं आहे. तसाही आनंद त्याच्याकडेच आहे. मला तुम्हा दोघांची गरज नाही. दोघा मुलांचा त्रास बापाने स्वतःच संपवला होता. त्या दोघांनी वडिलांकडे एक नजर टाकली आणि त्यांना गाडीत बसवलं. दोघेही अनिलच्या घरी पोचले, जेणेकरून वडिलांना पुन्हा एकदा अनिलच्या खांद्यावर टाकू शकतील. परंतु अनिलच्या दारावर पोचल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अनिलच्या दाराजवळ त्याची एक छोटीशी डेअरी असायची.
पण त्या 2 महिन्यात ते दुकान एका खूप मोठ्या सुपर स्टोअरमध्ये रूपांतरित झालं होतं. त्या 2 महिन्यात झालेल्या त्या बदलाने दोन्ही भाऊ अगदी हैराण झाले होते. दोघे अगदी हक्काबक्का होऊन गाडीतून खाली उतरले. गाडीतून खाली उतरून राजाराम भाऊंना घेऊन आतमध्ये गेले. तेव्हा अनिलने देखील पाहिलं. तो देखील दुकान सोडून त्याच्या घरात आला. बाबांना नमस्कार केला. त्यांना पलंगावर बसवलं आणि त्यांची चौकशी करू लागला. वडिलांनी अगदीच पाणवलेल्या डोळ्यांनी अनिलकडे पाहिले. हा तोच मुलगा होता जो अभ्यासामध्ये अगदीच ढ होता. त्यामुळेच कधीही पास होऊ शकला नाही. या गोष्टीवरून राजाराम भाऊ नेहमी त्याला रागवायचे, ओरडायचे. पण आज तोच मुलगा त्यांना सांगत होता की सगळं काही विसरून देखील तो त्याच्या आईवडिलांचे संस्कार विसरला नव्हता. त्याला हिशोब लक्षात होता की नाही माहीत नाही, पण हे नक्कीच माहिती होतं की राजाराम भाऊ त्याचे वडील आहेत. त्यांची काय स्थिती आहे आणि त्यांची सेवा करायला पाहिजे. त्याची ती झुकलेली नजर, त्याचा तो आदर पाहून राजाराम भाऊंना रडू कोसळलं. त्यांनी एक नजर त्यांच्या सुशिक्षित मुलाकडे टाकली, ज्याने आज समाजात एक उच्च स्थान प्राप्त केलं होतं, पण वडिलांच्या नजरेतून अगदीच खाली उतरले होते. दोन्ही मोठी मुलं अगदी हैराणीने अनिलला विचारू लागले, तुझं दुकान इतकं मोठं कसं झालं आणि या घरामध्ये डागडुगीचं काम देखील सुरू केलं आहेस. सगळं ठीक आहे ना? कुठे दरोडा टाकला नाहीस ना? हे ऐकून अनिलच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आणून तो बोलू लागला, अरे नाही दादा, दरोडा का टाकू? खूप वर्षापासून मी पैसे वाचवायला सुरुवात केली होती. फक्त तेच पैसे जमा झाले आणि मग देवाने आशीर्वाद दिला. जेव्हापासून आई घरी आली आहे, आमचे दिवसच बदलले. छोट्या दुकानात इतके गिराईक येऊ लागले की मी स्वतःच हैराण झालो. मी थोडी हिंमत केली, जमापुंजी लावून मोठं दुकान सुरू केलं. ते दुकान देखील चालू लागलं. या परिसरात दूरपर्यंत कोणतंही मोठं दुकान नव्हतं. त्यामुळे दूरवरचे गिराईक देखील इकडेच येऊ लागले. एका महिन्यात माझं नशीब पालटलं. परंतु हे सर्व आईच्या प्रार्थनेचं फळ आहे. नाहीतर मी तर खूप वर्षापासून मेहनत करतच होतो. माझ्या आईची पावलं माझ्यासाठी खूपच नशीबवान ठरली. अगदीच प्रेमाने आणि आदराने तो स्वतःच्या आईकडे पाहत होता. दोन्ही भाऊ अगदीच गप्प झाले. मग राजाराम भाऊंनी अनिलच्या डोक्यावर हात ठेवून तुझी अशीच प्रगती होऊ देत असा आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, तू पूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त आनंदच पाहशील, सुखच पाहशील, हीच माझी मनापासून प्रार्थना आहे. मोठ्या दोन्ही मुलांना असं वाटलं जणू काही त्यांच्या छातीत कोणीतरी खंजीर खोपसला आहे. ते दोघेही शांतपणे परत जायला निघाले. तेव्हा राजाराम भाऊंनी ना त्यांना पैशांबद्दल विचारलं ना त्यांना त्या पैशांची गरज होती. परंतु त्यांच्या डोळ्यासमोरून तो पडदा बाजूला झाला होता, जो पडदा कित्येक वर्षापासून त्यांच्या डोळ्यावर होता. ज्या मुलांना ते अगदी संस्कारित आणि चांगले समजत होते, वेळ आल्यावर समजलं होतं की ते अगदीच नालायक होते. दोन्ही मुलं तिथून निघून गेली. अनिलने वडिलांना मिठी मारली. कसंबसं करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि मग त्याने एका फाउंडेशनकडून मदत घेतली. तेव्हा वडिलांच्या कृत्रिम पायांची देखील व्यवस्था झाली. एका शस्त्रक्रियेनंतर राजाराम भाऊंना नकली पाय लागले. ते मुलासोबत त्याच्या सुपर स्टोअरमध्ये दुकानात त्याला मदत करू लागले. अनिल अनेकदा त्यांना आराम करायला सांगायचा, परंतु ते नकारच द्यायचे. मुलाला आपला उपयोग झाला आहे त्यामुळे त्यांना खूप आनंद वाटायचा. शालिनीताई देखील सुनेसोबत आणि नातवासोबत खूप खुश होत्या. परिस्थिती हळूहळू बदलत गेली. त्यांचं घर मोठं झालं, परंतु जर काही बदललं नव्हतं ते होते अनिलचे संस्कार. तो वडिलांसमोर कधीही नजर वर करत नव्हता. आईला कधीच काही प्रश्न विचारत नव्हता. घरात येताच तो आईवडिलांना नमस्कार करायचा. त्याच्या बायकोला देखील अशीच सवय होती. दोघांनी पाहता पाहता त्यांचं जग जिंकलं आणि पुण्य देखील कमावलं होतं. ते दोन्ही भाऊ सर्व काही कमावून देखील कंगाल झाले होते, कारण की ते त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादापासून वंचितच होते. त्यांनी लाख पैसा कमावला, परंतु आयुष्यातील आईवडिलांची उणीव भरून काढू शकत नव्हते. हळूहळू ते दोघे अगदी असमाधानी असे आयुष्यात प्रवेश करत होते. त्यांची मुलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवू लागली. ना त्यांचा आदर करत होती ना त्यांची काळजी घेत होती. आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होऊ लागली. कित्येकदा त्या दोघांनी आईवडिलांची माफी मागितली होती आणि आईवडिलांनी माफ देखील केलं होतं. परंतु जो मनातून आशीर्वाद निघतो ना, तो कुठे ना कुठं आपलं नशीबच बदलावून टाकतो. परंतु मनातून एक वेदना बाहेर निघते, ती वेदना आपलं नशीब अगदी बर्बाद करून टाकते. खास करून वडिलांच्या मनातील वेदना माणसाचं नशीब पूर्णपणे हादरवून टाकते. त्या एके दिवशी जेव्हा राजाराम भाऊंच्या मनातून ती वेदना निघाली होती, त्यामुळेच त्यांच्या दोन्ही मुलांच्या जीवनाची शांती हिरावून घेतली होती.
आई वडील जाणून बुजून मुलांना कधीही शिव्या शाप देत नाहीत, परंतु जेव्हा त्यांच्या मनातून वेदना निघते तेव्हा त्या वेदनेतून मुलं कधीही वाचू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या आईवडिलांची काळजी घ्यावी. कोणतेही असं काम करू नये ज्यामुळे त्यांना त्यांची हाय लागेल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.